नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत असाल आणि मजेतच राहा. तर आपण भेटूया या ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलो आहे आईकडे आणि आम्हाला येता येता खूप संध्याकाळ झालेली होती. त्याच्यामुळे बाकीचे ब्लॉग तर आम्ही काढले नाही आणि व्हिडिओ पण आम्हाला काढायला टाईम नाही मिळाला. कारण की आम्ही घरून खूप उशिरा निघलो होतो. त्याच्यामुळे अंधार पण झाला आणि इथे येऊन अजून यादूचा आज बड्डे होता, तर त्याचं डेकोरेशन पण करायचं होतं. त्याच्यामुळे आम्हाला खूप घाई झाली. तसंच आलो आम्ही, फ्रेश झालो, थोडासा नाश्ता केला आणि डेकोरेशनला लागलो. बलून हे ते स्टिकर वगैरे लावायचे होते आणि त्यावरून यादू पण खूप रडत होता. त्याची झोप नव्हती झाली. त्याच्यामुळे आणखी चिडचिड करत होता. पण त्यांनी बलून पाहून कसं तरी त्याचं मन समाधान झालं होतं आणि तो बलून खेळून राहिला होता. आणि इकडे प्रांशूची पण खूप मस्ती चालू होती. आज म्हटलं होतं खूप दिवसापूर्वी आम्ही आईकडे आलो होतो, तेव्हाचा आलो नाही. तर चला म्हटलं आज यादूचा बड्डे आपण आईकडेच करू. तर आज गुरुवार होता आणि गुरुवारीच आम्ही निघालो. त्याच्यामुळे उशीर पण खूप झाला आणि संध्याकाळचे 8 वाजले होते. मग घाईघाईमध्ये आम्ही डेकोरेशन करायला घेतलं, पण ते काय ते ह्या भिंतीवर पण आमची स्टेप लागत नव्हती. स्टेप लागत नसल्यामुळे आमचे डेकोरेट जे करायचं होतं त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येत होते आणि ते चिपकवायचं होतं. त्याच्यामुळे आणखी अजून ते चिपकत नव्हतं. तर डोकं खूपच खराब होऊन गेलं आणि प्रांशूच्या, यादूच्या मस्त्या तर इकडे चालूच होत्या. कसं तरी इकडे डेकोरेशन केलं. कसं वाटलं आमचं डेकोरेशन नक्की सांगायला मला. साधं सिंपलच आहे, कारण की आम्हाला एवढा मोठा डेकोरेशन आणि बड्डे पण करायचा नव्हता. आणि आता इकडे यादूची मी औषण करून घेते. कसं असते, पहिला वाढदिवस म्हटलं तर आम्हाला मोठा करायचा होता, पण राहते नाही राहत. त्याच्यामुळे जाऊ द्या म्हटलं, आपण छोटाच करू. 5वा नंतर बघूया म्हटलं मोठा करू. पण थोडा वेळ राहिला आणि मग थोडा रडायलाही लागला आणि अजून चांगला राहत होता, आणखी अजून रडत होता. मी जवळ असली तर तो थोडा चूप राहते आणि मी दूर गेली की आणखी रडते. त्याचं काही कळतच नाही. आणि तसंही काही इकडे जास्त बायकांना बोलवलं नाही. लहान लहान मुलंच होते आणि घराजवळच्या 2-3 ताई होत्या. बस झालं, एवढंच होतं. आणि कसं असते, थंडीचे दिवस असल्यामुळे रात्रीचा प्रोग्राम म्हटलं की जास्त लोक यायला पण पाहत नाही. आणि तसं पण असून लहान मुलांचं खूप हे असते, झोप आमच्याकडे नाही अशा झाली की चिडचिड पद्धतीने चिडचिड औषण करत केल्या असते. जाते आणि बड्डेचं मुलांना असं औषण करून ओवाळल्या जाते. तुमच्याकडे कसं करते मैत्रिणींनो, नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगाल. आमच्यासारखंच करते की नाही करत तर. आणि पहिला वाढदिवस म्हटलं की आम्हाला खूप आनंद पण होत होता की बघता आमचा यादू 1 वर्षाचा कधी होऊन गेला, कधी हसत, कधी रडत, कधी पडत. तर असं वाटलंच नाही की हा 1 वर्षाचा झाला बा म्हणून. खूप लवकर दिवस गेले. आई म्हणत होती की यादूचा बड्डे आहे तर इकडेच कर बा म्हणून. त्याच्यामुळे मग मी इकडेच आली आणि आमचा असा छोटासा कार्यक्रम आहे. तुम्ही सांगाल नक्की कसा वाटला तुम्हाला हा कार्यक्रम तर. उद्या आमच्या आईच्या शेतामध्ये जेवण पण आहे, वावरामध्ये जेवण आहे. तर त्याच वेळेत यादूचा बड्डे पण होऊन जाते म्हटलं आणि जेवणाचा कार्यक्रम पण होऊन जाते म्हटलं. त्याच्यामुळं मी इकडे आली होती. तर उद्याला जेवणाचा कार्यक्रम आहे शेतामध्ये, तर ते पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल आणि तिची मजा, असं वावरात केलेला स्वयंपाक कसा असतो ते पण सांगेल. बड्डे बघा असा छोटासा पार पडला आहे आमचा. आणि प्रांशूला पण खूप आनंद होत होता. त्याच्यात यादू पण खूप, त्याला असं विचित्र वाटत होतं की मी सगळे अलग अलग काय पाहून राहिलो आहे म्हणून. पण आम्हाला छान वाटत होता हा छोटासा कार्यक्रम केला तर. कसं असते मंडळी, मोठा करायला काही प्रॉब्लेम नसते, पण मुलांना पण पाहावं लागते, वेळेस मोसम पाहावं लागते की कसं काय आहे तर, आणि पैशाचं बजेट पण पाहावं लागते. त्याच्यामुळं मी घरच्या घरीच हा छोटासा कार्यक्रम करायचा ठरवला. गरीब लोकांचा हाच मस्त लहानसा कार्यक्रम पण मस्त पार पडला, तेच महत्त्वाचं असते. लहान मुलांची एन्जॉयमेंट ती गरजेची असते आणि आपला आनंद गरजेचा असते. हे नसते की आपण कार्यक्रम किती मोठा करून राहिलो आहे आणि किती त्याच्यामध्ये लोक आले आहे, पण आपला पार समाधानाने आपला कार्यक्रम पार पडत आहे, त्याच्यातच आपलं खरं महत्त्व असते. आणि मावशी त्याला केक चारून राहिली आहे. मी पण त्याला केक चारत आहे. आणि पहिले तर खूप खातो खातो म्हणत होता, पण जेव्हा त्याच्या तोंडाला लावला तर तेव्हा नाही खात म्हणत होता, कारण की त्याला झोप पण खूप लागली होती. इकडे वैशुताई बसलेली आहे, त्या पण आल्या होत्या कार्यक्रमाला.
आणि मुलं पण होते, खूप गोंधळ करत होते. यादूचे पप्पा पण त्याला केक सारत आहे. त्यांना पण खूप छान वाटत होतं. आज माझ्या यादूचा बड्डे आहे, तर स्पेशल त्यांनी कामावरून 2 दिवसाआधी सुट्टी काढली होते ते. बाय बाय, भेटूया.